हे गाइज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये ग्रामसेवक, आरोग्य सेवक अशा पदभरतीच्या परीक्षांचे वेळापत्रक कधीपर्यंत प्रसिद्ध होऊ शकते याबाबतची अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे, ज्याविषयी आपण या व्हिडिओद्वारे माहिती जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ कंप्लीट पाहत रहा। तर गाइज, तुम्ही पाहू शकतात ग्रामसेवक, आरोग्य सेवक पदभरती ही आचारसंहितेमुळे रखडण्याची चिन्हे दिसत आहेत। त्यामुळे लाल फितीतील कारभार सुरू आहे आणि वय गेल्यावर संधी मिळून उपयोग काय होणार असे प्रश्न आता उमेदवारांना उद्भवत आहेत। तर गाइज, यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे की राज्यातील ग्रामसेवक तसेच आरोग्य सेवक पदांच्या हजारो जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरले आहेत। यात 3 महिन्यांहून अधिक काळ लोटला, अद्याप या दोन्ही पदाचा व अन्य निरीक्षक पदाच्या परीक्षेची तारीखही जाहीर झाली नाही। दरम्यान लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत ही भरती अडकली जाणार नाही ना, अशी भीती उमेदवारांना आहे। वय निघून गेल्यावर संधी मिळून काय उपयोग असा प्रश्न देखील उमेदवार विचारत आहेत। ग्रामसेवक पदासाठी 3 महिन्यांपूर्वी जाहिरात निघाली होती, तर आरोग्य सेवक पदासाठी 2019 मध्ये जाहिरात निघाली होती। तेव्हापासून ही प्रक्रिया रखडली आहे। देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने वर्षभरामध्ये 75,000 शासकीय नोकऱ्यांची घोषणा केली होती। त्यानुसार काही विभागात पदभरती राबवण्यात आली। त्यानुसार ही भरती प्रक्रिया सुरूच आहे। दरम्यान 3-4 महिन्यांचा कालावधी लोटला तरी अजून काही पदांची भरती झालेली नाही। जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांसारख्या हजारो पदांसाठी जाहिरात 5-6 महिन्यांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यासाठी राज्यभरातून लाखो उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत। 1,000 रुपये फी भरून घेऊनही या परीक्षा वेळेत घेण्यात आल्या नाही। 34 जिल्हा परिषदांमध्ये हजारो पदे असल्याने त्यात लाखोच्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत। लाखो उमेदवारांच्या परीक्षेचे तारखेकडे डोळे लागले आहेत। लवकरात लवकर हे परीक्षा घेतल्या जावेत यासाठी मागणी जोर धरत आहे। तर गाइज, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रामसेवक, आरोग्य सेवक त्याचबरोबरच अंगणवाडी पर्यवेक्षिका अशा महत्त्वाची जे काही पदे आहेत या पदांसाठी सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत। कारण की याच पदांसाठी रिक्त जागा ह्या सर्वात जास्त होत्या आणि त्याच कारणामुळे या पदभरतीची जे काही परीक्षा आहे ह्या कंडक्ट केल्या जाऊ शकल्या नाहीत। त्यासाठी आणखी एक कारण म्हणजे पेसा भरतीतील जे काही केस सुरू आहे त्या संदर्भात सुद्धा कुठल्याही पद्धतीने सुनावणी होत नाही आणि त्याच कारणामुळे ह्या पदभरत्या सुद्धा या कारणामुळे रखडून पडलेल्या आहेत। तरी सुद्धा लवकरात लवकर पदभरतीबाबत कुठला तरी निर्णय घ्यावा आणि आचारसंहितेपूर्वी कमीत कमी वेळापत्रक तरी प्रसिद्ध करावे अशी मागणी सर्व उमेदवारांची आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामविकास विभागाची भरती नाही, भरती प्रक्रिया वेगाने पूर्ण होत नाही। भरतीची जाहिरात अगोदर प्रसिद्ध झाली आहे, प्रक्रियेला परवानगी मिळाली आहे, या कारणाने ही भरती प्रक्रिया आचारसंहितेमुळे अडकणार नाही अशी एक अपेक्षा उमेदवारांना वाटत आहे। 2019 सालापासून ग्रामविकास विभागाची ही भरती प्रक्रिया या ना त्या कारणाने अडकत आहे। त्यामुळे होतकरू प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडत आहे। त्यातही त्यांची वयाची अट, वयाची मर्यादा सुद्धा निघून जात आहे। तर गाइज, 2019 पासून ग्रामविकास विभागामध्ये त्याचबरोबरच आरोग्य सेवक या पदाची पदभरती झालेली नाही आणि जी पदभरतीची जाहिरात आरोग्य सेवक या पदासाठी निघालेली होती 2019 मध्ये, ती पदभरतीसुद्धा रद्द करण्यात आली होती। परंतु यावेळेस तरी कमीत कमी ही पदभरती रद्द न करता किंवा आचारसंहितेमध्ये अडकून न पडू देता लवकरात लवकर त्याबाबतचे निर्णय घ्यावेत अशी उमेदवार मागणी करत आहेत। त्यामुळे लवकरात लवकर जर का पदभरतीचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले तर उमेदवारांचे जे काही वयाची अट आहे किंवा वयाची मर्यादा आहे ती सुद्धा ओलांडल्या जाणार नाही आणि लवकरात लवकर पदभरतीसुद्धा कंडक्ट केल्या जाईल। परंतु गाइज, एक माहिती अशी येत आहे की आचारसंहितेदरम्यान सुद्धा ज्या पदभरतीचे ऑलरेडी अर्ज भरण्यात आलेले आहे अशा पदभरतीचे वेळापत्रक हे प्रसिद्ध केले जाऊ शकते आणि परीक्षासुद्धा कंडक्ट केल्या जाऊ शकतात। परंतु परीक्षेचे जे काही निकाल आहे किंवा रिझल्ट आहेत हे आचारसंहितेदरम्यान लागू शकत नाहीत किंवा नियुक्त्यासुद्धा उमेदवारांना आचारसंहितेदरम्यान मिळू शकत नाहीत। त्यामुळे कमीत कमी परीक्षा तरी
आचारसंहितेदरम्यान कंडक्ट केल्या जातील आणि वेळापत्रक सुद्धा प्रसिद्ध केले जाणार आहे। त्यासाठी बरेच उमेदवार ट्विटर वॉर करत आहेत। त्याकडून जे काही अपडेट नवीन मिळतील ते मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। परीक्षेचे वेळापत्रक लवकर जाहीर करावे अशी मागणी सर्व उमेदवार करत आहेत। अनुसूचित क्षेत्रातील भरती प्रक्रिया सोबत इतर क्षेत्रातील ही भरती प्रक्रिया पूर्ण करावी ही आमची मागणी आहे। शासन भरती प्रक्रियाबाबत कोणताही निर्णय घेत नाही, त्यामुळे युवकांमध्ये प्रचंड अशी नाराजी आहे। म्हणून शासनाने लवकरात लवकर वेळापत्रक जाहीर करावे। निवडलेले नवीन उमेदवारांकडून ग्रामीण विकासाला हातभार लावण्यास त्यांना संधी मिळेल असे आदित्य पाटील जे उमेदवार आहेत त्यांनी म्हटलेले आहे। त्याचबरोबरच वेळापत्रक जाहीर करूनही परीक्षा होत नाही अशी माहिती सुद्धा प्रशांत शिरकुर यांनी केलेली आहे। 2019 पासून ही परीक्षा रखडत चाललेली आहे। पहिल्यांदा ही परीक्षा रद्द झाली होती, परंतु पुन्हा एकदा परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली गेली। अद्याप ग्रामसेवक, आरोग्यसेवक व इतर काही पदासाठी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होऊन सुद्धा परीक्षा घेतली जात नाही। तर इथे वेळापत्रक हे प्रसिद्ध झालेले नाही, परंतु परीक्षा घेतल्या जाणार आहे आणि परीक्षा ह्या पुढील महिन्यामध्ये कंडक्ट केल्या जाऊ शकतात। म्हणून जर का तुम्ही ग्रामसेवक किंवा आरोग्यसेवक या पदासाठी अर्ज केलेला असेल तर तुमचा अभ्यास जो आहे तो तसा सुरू ठेवा, कारण की पुढील महिन्यामध्ये परीक्षेचे वेळापत्रक हे कधीही प्रसिद्ध होऊ शकते आणि परीक्षा सुद्धा नक्कीच कंडक्ट केल्या जाऊ शकतात। त्यामुळे गाईज सर्व उमेदवारांनी आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्या। जेव्हा केव्हा या पदभरतीबाबतचे कुठलेही नवीन निर्णय समोर येतील तेव्हा मी नक्कीच तुमच्यापर्यंत त्याविषयीची माहिती पुरवणार आहे। त्याचबरोबरच पेसा भरती क्षेत्रातील जी केस सुरू आहे तिची सुनावणी देखील मार्च महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे। जर का त्या सुनावणीनंतर पदभरतीसाठी कुठला तोडगा काढण्यात आला तर त्यानंतर आपल्या पदभरतीच्या ज्या परीक्षा आहेत त्या कंडक्ट केल्या जाऊ शकतात किंवा त्या अगोदर सुद्धा सरकारकडून कुठली ना कुठली अपडेट किंवा तोडगा यावर काढण्यात येऊ शकतो। जर का याविषयीची कुठलीही अपडेट समोर आली तर ते मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर गाईज ग्रामसेवक, आरोग्यसेवक या पदभरतीबाबत बरेच उमेदवार विचारणा करत होते, तर त्यासाठीची ही महत्त्वाची अपडेट आलेली होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल। जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी। थँक्यू ऑल। पूछा गया था x²/y/z। तो ऐसे सवालों को करने के लिए देखिए, एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूं आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं।